Welcome to all of you. I am Vishal sir. Today I am teaching new points IUPAC nomenclature of alkenes. If you are new, then please subscribe, please like, please share. जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ओके. IUPAC nomenclature of alkenes. In IUPAC nomenclature of alkanes, ANE of alkanes is replaced by ENE. ओके. ANE हा सफिक्स आहे अल्केनसाठी. ANEचं रूपांतर करायचं आहे ENE मध्ये. ऑलवेज रिमेंबर, इन IUPAC nomenclature of alkanes, ANE of alkane is replaced by ENE. Okay. I am taking example इथेन. बघा, इथेनचा ANE कमी करूया आणि इकडे इथेन लिहूया. ओके. इथेन ENE कन्वर्जन केला. सेकंड एक्झाम्पल प्रोपेन. बघा, ANEचं रूपांतर करायचं आहे प्रोपेनमध्ये. ठीक आहे. झाला का बदल? हा असा बदल आहे. एवढाच बदल करायचा आहे. हे कंपाऊंड्स आहेत कार्बन कार्बन डबल बॉन्डचे कंपाऊंड्स आहेत. दिस कंपाऊंड्स बिलॉंग्स टू अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स. These are the examples of saturated compounds. These are the examples of unsaturated compounds. ओके. तुम्ही ब्युटेनचं रूपांतर ब्युटेनमध्ये करू शकता, पेंटेनचं रूपांतर पेंटेनमध्ये करू शकता. ओके. आय एम टेकिंग एक्झाम्पल्स. CH2 double bond CH2. This compound consists total number of 2 carbon atom. Hence I am writing ethane. Hence I am writing ethane. Okay. I am taking bond length formula. This is the bond length formula of ethane. Okay. जस्ट फक्त डबल बॉन्डचे 2 डॅश इथे ड्रॉ केले. हे बॉन्ड्स आहेत, कोव्हॅलंट बॉन्ड्स आहेत. एक सिग्मा बॉन्ड आहे आणि एक पाय बॉन्ड आहे. ओके. आय एम टेकिंग सेकंड एक्झाम्पल. that is I am taking 3 carbon atom. This is double bond CH3 CH CH2. व्हॅलन्सी कंप्लीट करण्यासाठी कशी करायची व्हॅलन्सी पूर्ण यासाठी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ आपण पाहू शकता. तर आपण इथे IUPAC नेम बघूया. बघा, दिस इज लॉंगेस्ट चेन. आय एम स्टार्टिंग नंबरिंग फ्रॉम दॅट साइड बिकॉज कार्बन कार्बन बॉन्डेड कार्बन ॲटम हॅज लेस नंबर. कार्बन कार्बन डबल बॉन्डचा जो कार्बन आहे तिथून सुरुवात करायची आहे. 1 2 3. ओके. फर्स्ट नेम प्रोपेन. प्रोपेन हे प्रोपेन हे नेम आहे फर्स्ट. आता आपण पोझिशन वाईज सेकंड नेम घेऊया. प्रोप डॅश 1 डॅश ENE. प्रोप डॅश 1 डॅश ENE. आय एम टेकिंग बॉन्ड लाईन फॉर्म्युला. दिस इज डबल बॉन्ड. बघा, कार्बन कार्बनमध्ये हा डबल बॉन्ड आहे, मी डबल बॉन्ड घेतला. हा सिंगल बॉन्ड आहे, हा सिंगल बॉन्ड घेतला. ओके. आय एम टेकिंग थर्ड एक्झाम्पल. बघा, आता इथे कार्बन इथे हे 4 आहेत. इथे डबल बॉन्ड CH3 CH CH CH3. This is longest chain. In this compound, total number of 4 carbon atoms present. In this compound, total number of 4 carbon atoms present. इथे 4 कार्बनचे ॲटम्स आहेत. नंबरिंग मी या साईडने देणार.
ओके. आता आपण याचं IUPAC नेम मेन्शन करूया. 1 2 3 4 4 कार्बन, that is butane. I am taking second name for this compound, that is bute 2 bute dash 2 dash ENA. This is second name. Okay. I am taking bond line formula. Okay, this is single bond, I am taking single bond. This is double bond. This is single bond, I am taking single bond. जस्ट फक्त तुम्ही हे बॉन्ड्स बघायचे आहेत आणि हे बॉन्ड्स मेन्शन करायचे आहेत. एवढा सोपा आहे बॉन्ड लाईन फॉर्म्युला. पण ह्या ट्रिक्सने तुम्ही गेला तर खूप केमिस्ट्री सोपी आहे. आता आपण फोर्थ एक्झाम्पल बघूया. I am completed valency CH2 CH CH2 CH2 CH3. Okay, this is longest chain. I am starting numbering from that side 1 2 3 4 5. In this compound double bonds is present at position number 1. Okay, hence I can write IUPAC name, that is pentene or pent. Double bond is present at first position, pent dash 1 dash EN. हे नेम मी या प्रकारे लिहू शकतो, पेंट डॅश 1 डॅश EN. ही 4 एक्झाम्पल्स आहेत. आता आपण याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला बघूया. This is double bond. Okay, I mention double bond. This is single bond. I mention single bond. This is single bond. Okay, this is single bond. आणि तुम्ही क्रॉस चेक करू शकता. आपण कार्बन किती लिहिले आहेत ते संख्या काउंट करू शकतो. 1 2 3 4 5. ओके, थँक यू फॉर वॉचिंग. I am meet with you in next video. Please subscribe, please like, please share. Thank you very much.